अगदी 10 मिनिटात तयार होणारे आणि खायलाही तेवढेच खमंग आणि टेस्टी आषाढी एकादशी स्पेशल थालीपीठाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही थालीपीठ तर खूप वेळेस खाल्ले असतील, पण एवढी झटपट थालीपीठाची रेसिपी कधीच पाहिली नसेल आणि खायला तर एकच नंबर लागते. नक्की तुम्ही या एकादशीला ही थालीपीठाची रेसिपी आवर्जून ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग या स्पेशल थालीपीठाची रेसिपी पाहून घेऊयात. आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी भगर, सोबत लागणार आहे अर्धी वाटी साबुदाणा. आता भगर आणि साबुदाणा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. ह्याचं जे पीठ आहे ना ते अगदी झटपट बनवून तयार होतं आणि आपले इन्स्टंट थालीपीठ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला भगर साबुदाणा भाजून घ्यायची गरज नाही आहे. डायरेक्ट कच्चंच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आता भगर साबुदाणा भाजूनही थालीपीठाला पीठ तयार केलं जातं, पण कच्च्या भगर साबुदाण्याच्या पिठाचंही थालीपीठ खायला खूप भारी लागतं. तर आता पीठ तयार झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 4 बटाटे, ज्याच्या साली काढल्या आणि नंतर अद्रक खिसत नाहीत का त्या चहासाठी, त्या खिसणीने आपण हे बटाटे खिसून घेतले. नंतर स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी पिळून घेतलं त्यातलं. छोट्याच खिसणीने खिसायचे, म्हणजे थालीपीठामध्ये हे बटाटे छान भाजले जातात. आता जे पीठ तयार केलेलं होतं ते 1 वाटी पीठ घालून घ्यायचं. अर्धी वाटी शेंगदाण्याचा आबडधोबड कुटलेला कूट घालून घ्यायचा. आता भाजलेल्या शेंगदाण्याचं घाला, कच्च्या शेंगदाण्याचं घाला, ती तुमची चॉईस. सोबतच इथं बारीक कट करून कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडेसे जिरे टाकायचे. आता बघा, बऱ्याच घरी काय होतं, उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खाल्ली जात नाही. आता ती तुमची चॉईस आहे, तुम्हाला उपवासामध्ये जिरे कोथिंबीर खायची का नाही खायची. नसताल खात तर इथं जिरे आणि कोथिंबीर ॲड करू नका. बिना जिऱ्या कोथिंबीरीचं केलं तरी हे थालीपीठ खूप भारी लागतं. फक्त तिखट मिठाला व्यवस्थित झालं पाहिजे. आता मी इथं लाल चटणीचा वापर करते, तुम्ही हिरव्या मिरच्याची पेस्ट देखील टाकू शकता. आणि सोबतच आता चवीनुसार मीठ घालायचे. अर्ध लिंबू पिळून घ्या, किंवा आता याच्यामध्ये तुमच्याकडे दही असेल तर 2-3 चमचे दही घालून घ्या. पण दोन्हीपैकी एक जिन्नस नक्कीच घाला, ज्याने काय होतं थालीपीठाला टेस्ट जे आहे ते खूप भारी येते. तर माझ्याकडे दही नव्हतं आज, म्हणून मी लिंबू पिळून घेतलेला आहे. पण तुमच्याकडे दही असेल तर लिंबाच्या ऐवजी आवर्जून दही घाला. आता दोन्ही काही वापरलं तरी टेस्ट खरंच भारी येते. आता आपल्याला अगोदर बटाट्यासोबत या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण जे मसाले आहेत ना ते सर्व बाजूने व्यवस्थित लागायला हवेत, म्हणून बटाट्यासोबत हे पीठ मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय. असं डायरेक्ट पाणी वाटायचं नाही, कारण पीठ पटकन पातळ होतं. थोडं थोडं पाण्याचा शिपका देत देत नॉर्मली आपण जसं थालीपीठाला पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे. खूप पातळसर नाही, खूप दाटसर नाही, मध्यम असं पीठ मळून घ्यायचं. तर मस्त आपलं इथं थालीपीठासाठी पीठ तयार झालेलं आहे. आता थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहेत मस्त कपड्यावर. थालीपीठ थापण्यासाठी तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तर आवर्जून कॉटनचा कपडा वापरा. नसेल तर कोणताही स्वच्छ धुवून एक कपडा घ्या थालीपीठ थापण्यासाठी. तर तुमच्याकडं हातरुमाल असतील तर हातरुमाल आवर्जून घ्या. हातरुमालावरही देखील थालीपीठ खूप चांगल्या पद्धतीने थापून होतं. तर सगळ्यात पहिला आपल्याला जो कपडा घ्यायचा आहे तो कपडा ओला करून घ्यायचा आहे, मस्त स्वच्छ धुवून. ओल्या कपड्यावर आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि पाण्याचा शिपका देऊन आपल्याला याच्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता थालीपीठ तुम्हाला लहान मोठं पातळ जाडसर कसं थापायचं ते तुमच्या हिशोबाने थापून घ्या. तर मस्त पातळ छोटे छोटे थालीपीठ मी तयार करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं थालीपीठ थापलं आहे. मस्त आपलं थालीपीठ थापून तयार झालेला आहे. जोपर्यंत थालीपीठ थापत होते तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला होता. आता तव्याला मस्त तेल लावून घ्यायचं आणि तव्यावर आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. अलगद हाताने हळूच थालीपीठ टाकायचं, नाहीतर तव्याला लावलेलं तेल हातावर उडून येतं. तर फर्स्ट टाइम करत असाल तर लक्ष देऊन करा आणि अगोदर केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला करायला येईल. तर मस्त असं थालीपीठ आपलं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बनवून तयार झालेलं आहे.
गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. एकदम फुल गॅस नाही करायचा, कारण फुल गॅसवर काय होतं की थालीपीठ पटकन भाजतं पण मधून कच्चं राहतं. एकदा तवा गरम झाला की गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. एकदम मस्त अलगद हाताने उलट पुलट करून घ्यायचं. असं काही नाही, मस्त एकदम पातळ वगैरे काही होत नाही हे थालीपीठ. जसं आपण नॉर्मल थालीपीठ बनवतो ना त्या पद्धतीनेच मस्त थालीपीठ बनवून तयार होतं आणि खायला तर याची टेस्टच विचारू नका, एक नंबर लागतं. नक्की तुम्ही या उपवासाला या थालीपीठाची रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका. आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.